नुसतं रात्रंदिवस कमव कमव, कुणाच्या तरी मड्यावर टाक आणि जाताना सगळं देऊन पुन्हा रामराम करत जातो. रामनाम काय जीवनातले तुला जे 5 ज्ञानेंद्रिय दिले, हृदय आणि बुद्धी दिली, कधीतरी वापर करेच. आम्ही कानाने वाईट ऐकू नये, शिव्या ऐकू नयेत, त्याच्यात पुन्हा सांगतो कुणाची चाडी ऐकू नयेत. याच्या पुढे जाऊन सांगतो पापी चरित्र ऐकू नये. कानातून हृदयात गेलं ना सगळी यंत्रणा बर्बाद होते. चांगले वारकरी चालले तो चालता चालता एक वाईट माणूस येतो आणि त्याच्या कानात सांगतो समोरचा टाळकरी ना चांगला नाहीये. बस झालं, अख्खा आंधळा पांगळा जातो. याचं लक्ष तिथंच नाही कळालं. एक माणूस आला, चुकीचं कानात टाकलं, तासभर परमार्थ, आणि पुन्हा लक्ष देवाकडे अभंगाकडे न जाता चुकीच्याकडे गेलं. कुणी गेलं? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कान भरून या, म्हणजे दुसरं ऐकायची जागा नसली पाहिजेत इतकं कानात ज्ञानेश्वरी भरली पाहिजे. जो आपल्या आनंदाला आडवा येतो तो नकोच. तो मान असेल, धन असेल, त्याच्याही पुढे जाऊन सांगतो ज्ञान असेल. आपलं जर बुद्धी खराब करत असेल ना ते ऐकूच नका. एखादा तरी दिवस तुम्ही स्वतःला विसरून बघा. तो दिवस तुमचा आनंदाचा, तो एक दिवस जगलेला असेल. बाकी सगळे आठवणीचे दिवस आहेत, सगळे दुःखाचे दिवस आहेत. स्त्रियांचं तर काय दुर्भाग्य असेल काय माहिती, जुनं काही विसरतच नाहीत बिचारे. त्याचा त्रास त्यांना होतो. माझा ऐका, नाही जर तुम्ही विसरल्यात एखादी गोष्ट त्याचा त्रास तुम्हाला होतो. विसरण्यात आनंद आहे. पुन्हा विसरण्यात आनंद आहे आणि विसरण्यासाठी परमार्थ आहे. त्याने माझ्या मना बोध केला आणि विसरलो. नाही ज्ञान लक्षात राहिलं तरी चालेल, पण विसरणं लक्षात राहिलं पाहिजे. आपल्यात चांगलं काय हे दुसऱ्याला कळालं तर बरोबर दुसरा आपला वापर करून घेतो. आपण दुसऱ्याचे गुलाम होतो. त्याला बरोबर कळतं घ्यायला काय पाहिजे. ज्या बाईला कळालं ना की नवऱ्याला काय पाहिजे, पोराला काय पाहिजेत, ते दोन्ही त्या बाईच्या हातातून बाहेर जात नाही. ह्या माणसाला काय पाहिजे हे ज्या स्त्रीला कळालं ना, त्या स्त्रीला आयुष्यात कोणाला घाबरायची गरज नाही. जसं एखाद्या स्त्रीला वाटतं की नवरा हा ताब्यात असावा, घरात लक्ष देणारा असावा, तसंच परमार्थ आहे. तक्रार करू नका. हे ऐकत नाही, ते ऐकत नाही, तो काय बोलत नाही, हे सगळे छोट्या गोष्टी आहेत. आणि हा एक संसाराचा नियम आहे. जो अत्यंत रागवू शकतो तोच अत्यंत प्रेम करू शकतो. ज्याची रागवण्याची कॅपॅसिटी नाही तो प्रेम पण नाही, सगळं ॲडजस्टमेंट आहे त्याची. काही झालं कितीही बोला त्याला रागच येत नाही त्याला. शिळपट माणूस. एक बाई माझ्याकडे आली, मला म्हणे आमचं पोरगं लई शांत आहे म्हणे, दूध पिले की झोपते. मला असला गणपती काय कामाचं आहे. ज्या कृष्णाचं चरित्र आपण ऐकतो तो 1 मिनिट शांत नव्हता म्हणून तो जगद्गुरू झाला. आणि जे पोरगं शांत आहे ना ते कायम शांतच आहेत. मोठ्यापणामध्ये त्याला आई जागा करते, बायको जागा करते, पोरं जागा करतो, शेवटी तो झोपतो पण जागा होत नाही. पुरुषामध्ये नियम असा आहे की कर्तृत्व पाहिजे, क्रोध पाहिजे. हे जे लोक म्हणतात ना एक क्रोध नसला पाहिजे ते खरंच क्रोधी नाही येते. विठाला विठाला. क्रोध एनर्जी आहे, ताकद आहे. कोणतंही काम करायचं असेल ना क्रोधाला योग्य दिशा पाहिजे, तर मग तुमच्या जीवनामध्ये बदलतो. कोणतेही मोठ्या माणसाचे चरित्र ऐका, तो समाजावर रागवत नसेल, रागवताना दिसत नसेल, पण राग असल्याशिवाय मोठं होणार नाही तो. हे लक्षात ठेवा. कुठेतरी धर्माचा इतिहास या भूमीने रचलेला आहे. शिवाजी महाराजांनी रचलेलं आहे त्या जागेमध्ये. तुम्ही भाग्यवान आहेत, त्यांच्या नावाच्या जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही वागताय. फार मोठं भाग्य आहे महाराज. संपूर्ण पृथ्वी ज्यांचं नाव घेते त्यांच्या सानिध्यामध्ये तुमचं वास्तव्य आहे. आणि त्यात पुन्हा तुमच्या गावातला हिरा विवेक महाराज शास्त्री आमच्या भगवानगडाच्या कोंदणामध्ये तुम्ही दिला आहे. हे तुमचे उपकार आहेत. ज्याचा वापर तुम्ही करायला पाहिजे त्याचा वापर आम्ही करतोय, तरी तुम्ही टाळ्या वाजवताय.
विठाला विठाला. खूप चांगले लहानपणीपासून संस्कार फार चांगले आहेत. ते काय योग आहे त्याच्यामध्ये. आणि तुमच्या सगळ्याला पाहून जो अभंग निवडलेला तो फार गोड आहेत. का की अभंग जर पाठातला असला ना तर ऐकायलाकडे लक्ष जातं. नाही तर काही काही माणसं असा अभंग घेतात 10-12 चरणाचा, आणि एका चरणात पुन्हा 4 चरणं, यांच्याच चरणाला मेळ नसतो. श्रोत्यांना विचारलं काय झालं, काय नाही, काहीतरी कीर्तन झाले. कीर्तन अंतःकरणामध्ये रुजलं पाहिजेत आणि परमार्थाची आवड निर्माण झाली पाहिजे, हा कीर्तनाचा उद्देश आहे. त्याच्यात पुन्हा दुसरा उद्देश आहे की कीर्तनकारांनी पण कीर्तनात रंगलं पाहिजेत. जो कीर्तनकार स्वतः रमत नाहीत तो इतरांना रंजवू शकत नाहीत. रंजन वेगळं आणि रमवणं वेगळं. आत्माराम शब्द आहे बघा आपल्यामध्ये. स्वतःमध्ये जो रमतो तो संत असतो. त्याला संस्कृतमध्ये बोललं तर तुम्हाला लवकर पटेल. आत्मनीव आत्मना तुष्टा तदा अस्तित्वप्रज्ञ हा उच्यते. आत्मनी एव आत्मनः, स्वतःमध्ये जो रमतो. गीतेमध्ये संताचं पहिलं लक्षण आहे, पहिलं लक्षण, जो स्वतःमध्ये रमतो, जो धनामध्ये रमतो, जो मनामध्ये रमतो, जो विषयामध्ये रमतो, जो अन्यत्र रमतो, तो बाजारू आहे. स्वतः आपली एनर्जी आहे ना, आपल्या ताकद आहेत. विठ्ठल विठ्ठल. थोडी गर्दी जास्त झाली मान्य, पण दुसऱ्याला पण ऐकू द्या थोडंसं. विठ्ठल विठ्ठल. त्यात पुन्हा हा यांच्या गावातला हा नारळी सप्ताह आहे. तर तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेत. सगळ्यात जास्त मला आहे ना टाळकरी आवडले आज, सगळ्यात जास्त. म्हणजे तुम्ही आवडले नाहीत असं नका समजू. जेवण चांगलं असतं पण एखादा पदार्थ जास्त आवडतो असा अर्थ आहे त्याचा. म्हणजे ताट चांगलंच असलं पाहिजे. ही जी 700 वर्षापूर्वींचा अभंग आहे हा नामदेव महाराजांचा. जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा. लक्ष द्या जरा. तार तुटली ना तुम्हाला ऐकू येणार नाही बरं का. विठ्ठल विठ्ठल. आपल्या जीवनामध्ये आपल्यातलं काय चांगलं आहे हे पहिलं ओळखणं म्हणजे परमार्थ करणे. अगदी बारकाईने कीर्तन आहे का. शास्त्रींचं गाव आहे, महाराजांच्या वंश परंपरा आहे वारकरी संप्रदायातली, त्यांची चुलते वगैरे, त्यांचंच आता दर्शन घेतलेलं आहे आपण, त्यांना पाहिलेलं आहे आपण. पंढरपूरलाही मठ आहेत. म्हणून जरा असं कसदार कीर्तन आहे का, लक्ष द्या फक्त. आणि जे डिस्टर्ब करणारे आहेत त्यांनी गप करण्याच्या नादामध्ये त्यांनी गडबड करू नका. विठ्ठल विठ्ठल. आपल्यातलं काय चांगलं आहे ना हे पहिल्यांदा लोकांना कळण्यापेक्षा आपल्याला कळायला पाहिजे. आपल्यात काय चांगलं आहे, आपल्यात कोणतं बेस्ट आहेत हे ज्याला कळालं ना तो स्वतःचा वापर व्यवस्थित करून घेऊ शकतो स्वतःचा. आणि जर आपल्यात काय चांगलं आहे हे जर आपल्याला नाही कळालं तर आपल्यात चांगलं काय हे दुसऱ्याला कळालं तर बरोबर दुसरा आपला वापर करून घेतो. मराठी पकडण्याचा प्रयत्न करा. आपल्यातलं चांगलं पहिल्यांदा आपल्याला कळालं पाहिजे, त्याचा वापर करता आला पाहिजे. आपल्यातलं चांगलं दुसऱ्याला कळालं ना आपण दुसऱ्याचे गुलाम होतो. त्याला बरोबर कळतं घ्यायला काय पाहिजे. अजून थोडं खाली येऊन बोलतो. ज्या बाईला कळालं ना की नवऱ्याला काय पाहिजे, पोराला काय पाहिजेत, ते दोन्ही त्या बाईच्या हातातून बाहेर जात नाहीत. समाजाने किती तोडण्याचा प्रयत्न करा. एक माणूस आहे ना बाईशिवाय दुसऱ्याचं ऐकत नाही. ज्ञानेश्वरीत लिहिलेलं बरं का. स्त्रियेचेच आशेक सत्य आणि असत्य काय, स्त्रियालाच. तिने जे म्हणावं ते खरं, तिने जे म्हणावं तेच सत्य. मग ते एका माणसाला विचारलं, म्हणजे तू फार स्त्रीचं ऐकतो. नाही नाही महाराज, आत्मा सगळ्यामध्ये सारखा आहे. आणि त्यांनी मला उदाहरण दिलं, सर्वा घटी राम. म्हणजे अशा प्रमाणाचा देखील वापर होतो हे मला दुसरीकडून शिकायला मिळालं. आणि आपण सन्मान दिला पाहिजे. अरे म्हणजे सन्मान ते, पण तू इतकं का, त्याला काय कळालं नाही. आणि जेव्हा मग असं त्याच्या घरी जायच्या योग आला तेव्हा लक्षात आलं, अनुकूलता म्हणतात त्याला. ह्या माणसाला काय पाहिजे हे ज्या स्त्रीला कळालं ना
त्या स्त्रीला आयुष्यात कोणाला घाबरायची गरज नाही. त्याला काय पाहिजे हे कळायला पाहिजे. हे ज्ञानेश्वरी बरं का. पतीची या मता अनुसरून, हा शब्द फार महत्त्वाचा आहे बरं का. पतीच्या मताला अनुसरून म्हणजे त्याला कोणती भाजी आवडते हे बाईला कळलं पाहिजे. जर कळालं तर तो बाहेर जाणार नाही वगैरे वगैरे. काय पाहिजे याचं कारण सांगतो. तुला घर टिकवायचं आहे, तुला संसार करायचा आहे, तर तुझी जबाबदारी आहे घर चालवणारा अंकित पाहिजे तुझ्या जवळ पाहिजे. कितीही बुद्धिमान मनुष्य असू द्या, तो जवळ पाहिजे. हेच तर परमार्थ आहे हो. जसं एखाद्या स्त्रीला वाटतं की नवरा हा ताब्यात असावा, घरात लक्ष देणारा असावा, तसंच परमार्थ आहे. भक्ताला असं वाटलं पाहिजे देव माझ्या अंकित असला पाहिजे, देव माझ्या जवळ असला पाहिजे. हे जे तुम्ही अभंग पाहता ना, मागे पुढे उभा राहे, याचा काय अर्थ आहे? देवानी माझ्या मागे पुढे उभा राहावं म्हणजे देवांकित आहे. विठ्ठल विठ्ठल. हे सौजन्याची भाषा नाही आहे, ही अंकिताची. इतकी भक्ती करा. ज्ञानोबारांनी एक ओवीचा तुकडा सांगतो तुम्हाला 13व्या अध्यायातला. ज्ञानोबाराय म्हणतात, मी माझ्या गुरुचा असा शिष्य आहे, 100 शिष्य असतील माझ्या गुरुला, पण तया अनुरागा वेध लावी. गुरुच्या प्रेमाला माझं वेळ लावील तरच शिष्य आहे मी, याला म्हणतात शिष्य. 100 शिष्य असू द्या, तया अनुरागा प्रेमाला वेध लावी. त्या प्रेमाला काय हवंय हे मला माहिती आहे, म्हणून माझ्याकरता प्रेम वेडं झालं पाहिजे. याला पुरुषार्थ म्हणतात, याला जीवन म्हणतात. तक्रार करू नका, हे ऐकत नाही, ते ऐकत नाही, तो काय बोलत नाही, हे सगळे छोट्या गोष्टी आहेत. तुम्हाला अनुकूल करून घ्यायचं असेल, तुम्हाला कळलं पाहिजे तुमच्यात बेस्ट काय. विठ्ठल विठ्ठल. आणि जसं जसं तुम्हाला कळेल बेस्ट काय, तसं तसं तुमची परमार्थामध्ये प्रगती होईल. हे फार महत्त्वाचं आहे बरं का. तुम्हाला असं कळालं जेवण चांगलं आहे, तुम्ही हॉटेल शोधणार कुठं काय मिळतं, तुम्हाला आवडतं ते. एखादा मनुष्य दुसऱ्या वृत्तीचा आहे, पुस्तक वाचणार आहे, त्याला विचारा या जगातले पुस्तकं कोणते चांगले, एका वेळेसच नाव सांगतो, ही पुस्तकं चांगली आहेत. दुसऱ्या माणसाला विचारा पैसा कसा मिळवावा आणि व्यापार कुठे करावा. याचा अर्थ कळला तुम्हाला? महाराष्ट्रामध्ये बाहेरची माणसं व्यापार का करतात? तुम्ही आळशी आहेत. तुम्ही एखाद्या व्यापारात 10 शिव्या द्या, तो यस यसच म्हणतो तो, सर सर पुढच्या वेळेस. तुम्हाला तुम्ही धंदा करायला बघा बरं, तुम्ही नीट बोलतच नाही, जसं काही तुम्हाला गरजच नाही विकायची, असा धंदा होईल का? बेस्ट काय हे कळलं पाहिजे तुम्हाला. त्याला विचारा कुठं कुठं काय वस्तू मिळतात. तसंच आहे भक्ती कुठे मिळती हे संतांना विचारा. ज्ञान कुठं मिळतं योग्य शिष्याला विचारा. साक्षात्कार कुणाकडून होतो? जो आत्मज्ञानी त्याला विचारा. आपलं उलटं होतं. संसार कसा करायचा आहे हे महाराज लोकांना विचारतात. ज्यांनी संसार सोडलेला आहे, संन्यासी झाला आहे, त्याला म्हणतात संसार कसा करायचा आहे. आणि जो उत्तम रीतीने संसार करतात त्याला म्हणतात अरे जरा परमार्थ कर. विसंगती कळली का तुम्हाला? अति पैसा ज्याची कमवलेला आहे त्याला काय तुम्ही सांगताय थोडा परमार्थ. चुकतंय कोण? आपण चुकतोय. त्याला जे बेस्ट आहे ते त्यांनी कमवलेलं आहे. मग श्रीमंत लोक गरीबाला विचारत नाही की आम्ही काय केलं पाहिजे. तुम्हाला वाटतं एवढा पैसा कमवला पण समाधानी नाही. तुम्हाला काय माहिती? एक जण वर्गणी मागायला गेला सप्ताहाची, करोडपती माणूस होता. त्यांनी मला अगोदरच सांगितलं होतं 5 लाख द्यायचे. बघा व्यवहार पण शिकला पाहिजेत. किती द्यायचे? 5 लाख. गेले वर्गणी मागायला. तर वारकरीची क्षमता किती. एक पंगत दिली तर लय डोक्यावरून पाणी गेलं महाराज. 2-4 हार घालतील लोक त्याला. तर गेले मागायला. ते झाले किती पाहिजेत? म्हणजे 1 लाख. यांना पाहिजे होते 50. कारण की तुमची बुद्धी अशी आहे अर्ध पाहिजे असतात म्हणून डबल मागता. नाही कळालं? चूक कुणाची? ज्याला मागतायत त्याची योग्यताच तुम्हाला कळाली नाही.
त्याला 5 द्यायचे आहेत, तुम्हाला 50 पाहिजेत आणि मागताही 1. तुमच्या डोक्यात गणित काय? अर्धी तरी देईल ना, अर्धी तरी देईल ना. तो म्हणतो थोडंसं अजून मागा. वा वा, कर्णाची आवलं, डायरेक्ट कर्णापर्यंत. 2 लाख, ठीक आहे, काय हरकत नाही. 2,50,000 काढले आणि देऊन टाकले. अख्ख्या गावाच्या लोकांनी 50 लाखाचा सप्ताह केला, पण मान 2.5 लाखाला गेला. मान जमलेत किती? 50 लाख, आणि मान कितीला गेला? 2.5 लाखाला. शायनिंग त्यांनी मारली, जमलेत 50. नाही कळत गणित जीवनामध्ये. आपली क्षमता, आपलं बेस्ट आपल्याला माहीत नाही. तुमच्या शरीरातलं काय चांगलं आहे जेणेकरून तुम्हाला आनंद मिळेल, पहिल्या चरणात सांगतो. जणी दृष्टी लागो तुझा सगुणपणा, 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 तेणे माझ्या मना बोध केला, तेणे माझा मना बोध केला, तेणे माझा मना बोध केला, तेणे माझा मना बोध केला. जणी दृष्टी लागो तुझा सगुणपणा, तेणे माझा मना बोध केला, तेणे माझा मना बोध केला. जणी दृष्टी लागो तुझा सगुणपणा, तेणे माझा मना बोध केला, तेणे माझा मना बोध केला. हे नामदेव महाराज आहेत. त्यांना काय वाटतं? हे प्रेम आहे बरं का. माऊली आणि ज्ञानोबा नामदेव महाराज यातला थोडं फरक आहे. दोघंही संत आहेत, दोघंही ज्ञानी आहेत. एकात प्रेमाचं दर्शन होतं, एकात प्रेमयुक्त ज्ञानाचं दर्शन होतं. केवळ प्रेमाचं दर्शन नामदेव महाराज आहेत आणि ज्ञानयुक्त प्रेम ज्ञानेश्वर महाराज आहेत. असं जोड आहे. ते काय पाहायचं हे पण कळलं पाहिजे. नाही तर आले की लगे विचारतात, महाराज ज्ञानेश्वरी कळत नाही. अरे तू बघतो कशाला? तुझी योग्यता काय? तुला बापानी टोमणा मारलेला आणि बाईनी टोमणा मारलेला कळत नाही, तू माऊलीला चालला बघायला. नाही महाराज ते ओव्या कळत नाही. कळतील ना. थोडी योग्यता वाढव. नेमकं तुला काय पाहिजे? नामदेव महाराज भगवंताला म्हणतात, माझी दृष्टी तुझ्या सगुणपणाला लागो. का लागो? त्याच्यामुळं माझ्या मनामध्ये बोध निर्माण झाला. ही फार विचित्र संगती. पाहिल्यानंतर ज्ञान उत्पन्न होणं याला खरा परमार्थ म्हणतात. शब्दाची गरज नाही, बोलण्याची गरज नाही, सांगण्याची गरज नाही. हे रोज व्यवहारामध्ये घडतं बरं का. रोज व्यवहारामध्ये घडतं. निरीक्षण नसतं फक्त. विठ्ठला विठ्ठला. एका माझ्या बोलण्याचा फार चुकीचा अर्थ काढू नका बरं का. हे समजून सांगण्यासाठी दृष्टांत असतात. सगळी लोक बसलेली, तर सगळ्या मुली बसलेल्या आहेत. ज्याचं एकमेकाकडे पाहणं चालू आहे दृष्टीनं, त्यांना न बोलता कळतं एकमेकांना. लक्षात? कसा आहेस हे काही तोंडाने विचारत नाहीत. मग ते लई खालच्या थराचं प्रेम झालं बरं. कसं आहेस काय? नुसतं डोळ्यांनी पाहिले की कळतं. आईला तुम्ही बघा, तुम्ही पोरगं पाहते फक्त, पोराला विचारत नाही कसं आहे. तिला खानदानी प्रेम म्हणतात. नाही विचारत पोराला. फक्त असं डोळ्याने बघितलं ना, त्याचा सगळा 7-12 हिच्याकडे आलेला असतो. तो रागवला तरी ती हसते, हसला तरी ती रागवते. ही भाषा आहे प्रेमाची. मुलगा हसला ती रागवते, तुला काही अक्कल नाही करे. आणि तो रागवला, रागवण्यासारखं बोलली, रागवण्यासारखे डोळे केले, आणि त्या डोळे बघून पोरगं रागवलं. नेहमी प्रेमाने ओथंबलेली असते. आज तुझे डोळे कोरडे दिसतात, ते पोरगं रडतं. नाही कळालं? याला जीवन म्हणतात. याच्यासाठी जगायचं असतं.
नुसतं रात्रंदिवस कमव कमव, कुणाच्या तरी मड्यावर टाक आणि जाताना सगळं देऊन पुन्हा रामराम करत जातो. रामनाम काय जीवनातले तुला जे 5 ज्ञानेंद्रिय दिले, हृदय आणि बुद्धी दिली, कधीतरी वापर कर याचा. काय संत का संत आहेत? जे बेस्ट आहे त्याचा वापर करतात. डोळे, झणी, दृष्टी. झणी शब्दाचा अर्थ आहे मात्र. दृष्टी लागो तुझ्या सगुणपण. मला कुठून आनंद मिळतो, मला कशा पद्धतीनं बोध होतो, मी कशा पद्धतीनं जगू शकतो, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. काही नाही, तुझ्या सगुणपणाला दृष्टी लागू, तिथून मला बोध आला. तुम्ही आजपर्यंत पंढरपूरच्या वाऱ्या केल्यात, याच्यावर कधी विचार केला आहे का? तेने माझ्या मना. आपण विठ्ठलाला पाहतो, बस एवढंच आहे. पाहता पाहता मन हे पाहतं. राहिलेत किती लोक माझ्या पुढं लाईनीत लागताना? एकदम देव समोर उभा आहे आणि मध्ये किती लोक घुसतात. तिकडं तुमची दृष्टी कुठं लागली पाहिजेत? सगुणपणावर. देवावर नजर खिळली पाहिजेत. देवाला आडवी येणाऱ्याच्यावर तुमची नजर खिळते. काय माणूस आहे हो! म्हणजे हा 12 तास लाईनीत उभा राहिलाय, तरी याच्या डोळ्याची लाईन नीट नाही. 12 तास तुम्ही उभं राहिलाय देवासाठी. देव जवळ आलेला आहे. दृष्टी बदलते, दृष्टी धोका देते. विठ्ठला विठ्ठला. जेवढं समजेल तेवढं समजेल, काही टेन्शन घेऊ नका. दृष्टी कोणाची दृष्टी? आपली दृष्टी. आपली दृष्टी आपल्याला धोका देते. आपली बुद्धी आपल्याला धोका देते. आपल्याकडं 5 इंद्रिय आहेत, कान चांगले आहेत, पण चांगलं ऐकत नाही तुम्ही. कान चांगले आहेत, ऐकत नाही चांगलं. बोलणं चांगलं आहे, बोलत नाही चांगलं. गैरवापर म्हणतो आम्ही याला. आणि तसाच हा शब्द आहे. डोळे चांगले आहेत, दृष्टी चांगली नाही. किती कळते मला नाही माहिती. कान चांगले आहेत, चांगलं कळत नाही, चांगलं ऐकत. दोष कुणाचा आहे? तुम्ही तर महाराज फार साधं साधं बोलतायत. हेच तर तुकोबराय बोलतात. कान भरो निया ऐकेन तुझी. 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 मग विश्रांती देवा. हे वेदवाक्य आहेत बरं का. कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती नाही, वेदवाक्य आहेत. आपल्याला वाटतं तुकोबराय साधे बोलतात, चुकीचं आहेत. तुम्ही मंत्र ऐकले असेल. भद्रम कर्णेभिः शृणुयामः. भद्रम शब्दाचा अर्थ आहे मंगलमय, कीर्तिमय, कल्याणकारी. आम्ही कानाने वाईट ऐकू नये, शिव्या ऐकू नयेत. त्याच्यात पुन्हा सांगतो, कुणाची चाडी ऐकू नयेत. याच्या पुढं जाऊन सांगतो, पापी चरित्र ऐकू नयेत. कानातून हृदयात गेलं ना, सगळी यंत्रणा बर्बाद होते. चांगले वारकरी चालले तो. चालता चालता एक वाईट माणूस येतो आणि त्याच्या कानात सांगतो, समोरचा टाळकरी ना चांगला नाही आहे. बस झालं. अख्खं आंधळा पांगळा जातो, याचं लक्ष तिथंच नाही. कळालं? एक माणूस आला, चुकीचं कानात टाकलं, तासभर परमार्थ. आणि पुन्हा लक्ष देवाकडे अभंगाकडे न जाता चुकीच्याकडे गेलं. कुणी गेलं? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, कान भरोनिया. म्हणजे दुसरं ऐकायची जागा नसली पाहिजेत, इतकं कानात ज्ञानेश्वरी भरली पाहिजेत. विठाला विठाला. जागाच नसायला पाहिजेत. दुसरी जागाच नाहीत. आणि या कान भरोनियाचा दुसरा अभंग सांगतो तुम्हाला, खूप सुंदर आहेत. आता मजपासी नका वदो प्रपंचे विषयी. याचं नाव आहे कान भरणं. भरणं म्हणजे त्या अर्थाने भरणं नाही बरं का. भरोनिया, तृप्त झाले कान, डोळे तृप्त झाले तुझ्या सगुणपणा. याचा फायदा काय? तेने माझ्या मना बोध केला. हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे बरं का. हे अंधश्रद्धा नाही या अभंगामध्ये. काहीतरी अभंग, रोज अभंग म्हणतो, हरिपाठाचे अभंग म्हटले पाहिजेत,
सुंदर असे हे अर्थ नाही, ते फार छोटे छोटे अर्थ आहे, पण भयान बोध केला. याचा पुढचा टप्पा सांगतो. जर तुम्हाला ज्ञान पाहिजे ना, कोणत्याही माणसाच्या पाया पडू नका. हा दुसरा अर्थ आहे या अभंगामध्ये. कितीही मोठा साधू असू द्या, 50 वर्षांनी कळते की तो साधू नव्हता. अरे 50 वर्ष दृष्टी चुकली ना, तुझे 50 वर्ष गेले, तो गेला खड्ड्यात. चूक कोणाची झाली 50 वर्षानंतर मग कळतं. काही काही विद्यार्थी आहेत 10-12 वर्ष इतरांची सेवा करतात, तरुण पण निघून जातं, थकल्यानंतर माझ्याकडे येतात. महाराज ते कीर्तन ऐकल्यावर बरं वाटतं, पण ते जरा उशीर झाला. म्हटलं मी थोडंच म्हणतोय, तेच काय म्हणतात उशीर. कोणी गेला उशीर नाही म्हणे. जरा एका महाराजाकडे गेलो होतो, राबू घेतलं होतं त्यांनी. मग काय झालं का, ज्ञान दिलं नाही. नव्हतंच देणार कुठून. ज्ञानी माणूस राबवत नाही. नीट ऐका, ज्ञानी माणूस कधीही कोणाला राबवत नाही. जरी ज्ञान देत नसला, फक्त तुमचं निरीक्षण करतं. वेदातलं खूप सुंदर वाक्य आहे बरं का, इतकं सुंदर वाक्य आहे. नुसतं गुरु डोळ्याने बघतो, बोलत काहीच नाही. गुरोस्तु मौन व्याख्यानम. व्याख्यान कसं आहे, बोलत नाही, मौन व्याख्यानम. शिष्यस्तु छिन्न संशय. हृदयातले सर्व संशय दूर होतात. यासाठी परमार्थ आहे आणि यासाठी दृष्टी आहे. विठाला विठाला. मागं एका कीर्तनामध्ये गुरुकृपा दृष्टीविषयी बोललो होतो. जर गुरुकृपा दृष्टी असेल तर कवना ते ताप, संसाराचा ताप पोळे. तसं दृष्टी आहे. अर्जुन जो आहे ना, अर्जुनाला जर विचारलं, 11व्या अध्यायामध्ये खूप गोड प्रसंग आहेत आणि इतके गोड शब्द आहेत, फक्त थोडंसं लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येतं. मोहोयम विगतो मम. मला तुझ्या संपर्कामध्ये मोह राहिलेला नाही. मग अर्जुनाला विचारलं, काय काय झालं. काही नाही देवा, तुझ्या डोळ्यात बसून आनंदाचा चारा घेतोय. हे अर्जुनाचे शब्द आहेत. तुझ्या डोळ्यात बसून आनंदाचा चारा घेतोय. हे तुझे डोळे आहेत ना, आमच्यासाठी घर आहे. विठाला विठाला. आनंद सरोवरीची कमळे. काय शब्द आहे, आनंद सरोवरीची कमळे. उपमा सुद्धा कशी द्यावी हो. जेवढे कवी आहेत ना, चिखलात उगवलेलं कमळ म्हणजे बाईचे डोळे, ते ठीक आहे ना, चिखलच आहे ना ते. अगा देहीचा अग्नी गेला, पण भगवंताच्या डोळ्याला ती उपमा नाही. आनंद सरोवरामध्ये उगवलेलं कमळ, मुळात सरोवर आनंदाचं आहे, आणि त्या आनंदाच्या सरोवरामध्ये अलिप्त असणारं कमळ, आणि त्या कमळाप्रमाणे देवा तुझे डोळे आहेत. ते कशा करता डोळे आहेत, तुझं वर्णन केलं असं नाहीत. आपुल्या प्रसादाची राऊळे जया लागी करते. हे डोळे भक्तांना राहण्यासाठी राऊळ तयार करतात. जणी दृष्टी लागू. तिथं मी राहिलो पाहिजे, देवाच्या डोळ्यात राहिलो पाहिजे. विठाला विठाला. एकदम हे जरा जास्त कठीण झाले, तुमच्या चेहऱ्यावरून कळतंय मला. आता नाईलाज आहे, तो विषय पण तसा आहे. त्याने माझ्या मना बोध केला. त्याला आता माझाही नाईलाज आहे, पण वेगळ्या पद्धतीने सांगतो. आईच्या दृष्टीत जर मुलगा असेल ना, कशाचीच भीती नाही. कशाचीच भीती, कशाचीच. कारण की आईच्या डोळ्यामध्ये मुलगा आहे. तो खेळतोय, तो त्याचं जीवन जगतोय, तो रांगतोय, उड्या मारतोय. आई फक्त बघत राहते. नीट आहे का, फक्त आईसाठी बोलत नाही मी. गुरुच्या आणि देवाच्या दृष्टीत आपण जीवन जगावं. संसार करा, परमार्थ करा, काही देणे घेणं नाही. आपल्यावर दृष्टी पाहिजे. यम जरी आला ना, तर ती आईची ताकद असते, त्या मुलाला खेचून आणते. बघा, रक्षण करणं आणि हसवणं हे दोन्ही आईचे काम आहेत. मराठी कळाली ना. इतरांपासून ते रडायला लागलं ना, आई बापाकडून सुद्धा मुलगा काढून घेते. तुम्हाला कधी अपमान वाटला का त्याचा? कधी ते मूल तुमच्याकडे राहत असा भक्त पाहिजे. संसारात न नांदणारा भक्त पाहिजे. देव काढून घेतो. नाही जमत नाही ना तुला, ये माझ्याकडे.
मूल रडायला लागलं ना, आई असो आजी असो, की येते आणि आपल्या छातीला लावते. तुमची ताकद अजून माहीत नाही. रडणारं मूल अभ्यास करून बघा तुम्ही, छातीला लावलं की शांत होतं. कधी अभ्यास केला आहे तुम्ही? छातीला लावलं की शांत होतं आणि वरून फक्त हळूहळू त्या मुलाची भीती निघून जाते. भीती, त्याला आधार वाटतो. तुमच्या जीवनात कोणी असा आधार मिळाला आहे प्रेमाचा? कोणी तुमची पाठ थोपटली? आई सोडून, पाठीत सुरा खुपसला असेल सोडून द्या, थोपटली, अहो ती भीती निघून जाते. हृदय एकदा मिळालं ना, तेने माझ्या मना बोध केला. बोध कोणता पाहिजे? अहम ब्रह्मास्मी आणि तत्वमसी नाही. या हृदयातलं जे प्रेम आहे ते पाहिजे. कोणत्या मुलाला ज्ञान पाहिजे? आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, मुलाला भाषा समजत नाही, पण मूल आईला समजतं, पुष्कळ झालं. मुलाला भाषा येत नाही, कारण की ती शिकवते ना. भाषा येत नाही, पण मूल समजतं. आपल्याला काहीच नाही आलं ना, तत्वज्ञान चालतं. आपण देवाला समजलं पाहिजे, तेने माझ्या मना एवढाच परमार्थ आहे. विठाला विठाला बोध केला पाहिजे. बोध असे दृष्टी पडली पाहिजेत. आमचे गुरुजी फार सुंदर दृष्टांत सांगतात, अतिशय गोड दृष्टांत आहेत. सार घ्या. महाभारताचं युद्धापूर्वी संपूर्ण भारत युद्धामुळं अशांत होता, वखवकलेला होता आणि संपूर्ण भारत अस्थिर होता. आणि एक शेवटची संधी, युद्ध होऊ नये, भारताचं नुकसान होऊ नये. युद्धाने सगळ्याचं नुकसान, जय कुणाचं मिळालं याला महत्त्व नाही. तुमच्या भाषेत सांगितलं ना, पडणारा उमेदवार असो आमदारकीचा, नाहीतर निवडून येणार असो, पैसे दोघांचे जातात. 2-4 हजाराचा फरक असतो फक्त मताचा. पैसे दोघांचे जातात. युद्धामध्ये दोघांचं नुकसान होतं. शब्द लक्षात ठेवा. विजय महत्त्वाचा नाही. त्याच्याही पुढे चालता चालता अजून एक शब्द सांगतो. काय क्रूर माणसं किती क्रूर असतात बघा. गदा लागलेली आहेत दुर्योधनाच्या मांडीला आणि 2-3 तास, 4 तास, 5 तास जगेल अशी त्याची अवस्था आहे. मला ही जे वाचतो ना, जेव्हा माझ्या अंगावर काटा येतो महाराज. काय माणसं आहेत जगामध्ये. गदा लागलेली आहेत कमरेमध्ये, खालचा भाग तुटलेला आहे, हाडकं तुटलेले आहेत. त्यावेळेस भूल वगैरे किंवा झोपीच्या गोळ्या काही नव्हत्या आणि रक्तबंबाळ झालेला आहे दुर्योधन. आणि जेव्हा हे भेटायला गेले ना धर्मराज युधिष्ठिर सौजन्याने पण जावं का न जावं, ते प्रसंग वाचल्यानंतर फार वाईट वाटतं. त्यावेळेस कृष्ण विचारतायत, अरे आता 4-5 तास तुझं आयुष्य राहिलेत, काही बोलायचं असलं तर सांग. काय बोलावं दुर्योधनाने धर्मराजाला? अरे धर्मराजा, खरं राज्य मी भोगलेत, खरी सत्ता मी भोगलीत. भारत ज्या वेळेस सौभाग्यवती होता त्यावेळेस मी राजा होतो. सगळी माणसं मेलीन, सगळ्या बायका विधवा झाल्या, त्यावेळेस तू राजा होतो. फक्त अश्रू पुसण्याकरता तू राजा झालास. भोगलं तर मी आहे पृथ्वीला, तू काय जाता. म्हणजे राज्य मिळाल्यानंतर सुद्धा समाधान मिळवू नये इतके वाईट माणसं आहेत महाराज. विठाला विठाला. आणि ह्या लोकांमध्ये आपण राहतो. ह्याला म्हणतात जे तर चोहीकडे जळत. प्रत्येक माणूस जाळतोय तुम्हाला, प्रत्येक माणूस टोमणे मारतोय आणि त्याच्यात तुम्ही जीवन जगता. खरे संत आहेत तुम्ही. किती सहन करता आयुष्यभर. टोमणा पहा कसा आहे. आणि ते युद्ध होऊ नये या हेतूने भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरला जातात. आता ते राजकारण, मोठ्या प्रमाणातलं राजकारण, इतकं सुंदर वर्णन आहे महाभारतामध्ये बघा. राजदूत म्हणून कृष्ण गेलेले आहेत आणि राजकारण पण धृतराष्ट्राचं आंधळं असलं तरी पक्क आहे बरं का राजकारणाला. वर्णन फार छान छान आलेले आहेत. त्यावेळेस चायनामधून त्यांनी कापड मागवलं होतं, चायना सिल्क. हे महाभारतात वर्णन आलेले आहेत. जिथं कुठून काश्मीरमधून शाल मागवली होती,
हे महाभारताचं वर्णन आलेलं. कुठून काय काय अनेक कृष्णाला देण्यासाठी कृष्णाने हे घेऊन प्रसन्न व्हावं आणि आपल्या बाजूने थोडंसं मत म्हणून अगोदर थोडंसं खाऊ द्यावं लागतं बरं का. या मृदंगाला सुद्धा जर कणिक नाही लावली ना तर गोड बोलत नाही ते, जरी तो कीर्तनात असला तरी. काय लावावं लागतं त्या तोंडाला? कोणत्याही माणसाला जर गोड बोलायचं असलं ना थोडं सर, तर तो सरकतो विठाला विठाला. सगळे पदार्थ आणले, जेवणाची तयारी केली. आता ते खूप मोठं वर्णन आहे, नको तुमच्या तोंडाला पाणी यायला. भारताचा सम्राट आहे ना तो, त्याने एक व्यवस्था करणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. ते पृथ्वीपर्यंत राज्य आहे त्या धृतराष्ट्राचं. आणि कृष्ण तर कृष्णच आहेत महाराज. ते काय आकर्षणात कृष्ण, त्याचं आकर्षण संपूर्ण जगाला आजपर्यंत आहेत. वाईट आहे म्हणून सुद्धा आकर्षण आहे, चांगलं म्हणून सुद्धा आकर्षण आहेत. काही लोकांना अजूनही कृष्ण वाईट वाटतो, विशेष करून महाराष्ट्रातल्या लोकांना कृष्ण अजूनही वाईट वाटतो. तमासगिरींना विचारा बरं तुम्ही, त्यांचा कृष्ण कायम बायाच्या मागे लागलेला. अरे कुणाचा अपमान करताय तुम्ही? ज्यांनी गीता सांगितली कृष्ण म्हणजे त्याला तुम्ही मागे लावता. तुम्ही आमच्या कीर्तन करता कृष्णच मोठा होत नाही, कायम खोड्याचे. 50 वर्ष झालं ती दाढीची गाठ आणि वेडीची गाठ अजून सुटलेली. अरे आपण आपल्या देवतेबद्दल काय बोलावे कळलं पाहिजे ना, त्याचे रहस्य काय होते. मी अनेक वेळा कीर्तनामध्ये सांगितलं आहे, तुमच्या गावामध्ये नवीन पोरगी लग्न करून येते, तिला दुसऱ्या तिसऱ्या महिन्याला का बाजारात पाठवतं का? बोला ना, बाजार करायला पाठवतं का? त्या काळातली गोष्ट सांगतो. मग बाजाराला जाणाऱ्या सासवा झालेल्या बाया होत्या, मुली नव्हत्या त्या. आणि कृष्ण जेव्हा अडवायला जात होते त्याचं म्हणणं असं होतं, तुम्ही दही दूध लोणी मथुरेला राक्षसाला विकतायत आणि हे मटेरियल ते खाऊन आपल्याला त्रास देत आहेत. मग त्यांचा जर सामना करायचा असेल तर आम्हाला बलदंड करा, विकू नका. हा कृष्णाचा अर्थ आहे. आणि लोक काय सांगतात कृष्णाबद्दल, काय बोलावं त्याला, कसे म्हणजे किती त्या काळामध्ये त्यांचा दृष्टिकोन कसा होता कृष्णाचा. म्हणून तर दृष्टी लागो सगुणपण आहे. आणि ते श्रीकृष्ण जेव्हा सभेमध्ये उभा राहिले तेव्हा हळूच विदुराला बोलवून घेतलं. विदुरा, दुपारचं जेवण तुझ्याकडं. तुम्हाला अजून हे माझी भाषा कळायला खूप अवघड. विदुर हा भारताचा पंतप्रधान होता आणि राजकारणातला एकही पैसा वापरत नव्हता. विदुराच्या कण्या काय? विदुर कोण आहे? धृतराष्ट्राचा सावत्र का होईना पण भाऊ आहे ना, आणि तो भारताचा पंतप्रधान आहे आणि तो पैसा घेत नाही. हे खरे राजकारणी लोक जे भारताला कमाल करतात, ते हेतू करतात. इथं रस्ता द्यावा महाराज तुम्ही करायला, डांबर खाणारी माणसं आहेत आपल्यामध्ये, डांबरट. आणि मला एका ह्याने सांगितलं, महाराज जर आम्ही रस्ता जर पक्का केला तर पुढच्या वर्षी पैसे कसे कमवायचे? काय डोकं आहे त्यांचं. विदेशात जा, 10 महिने पाऊस असतो, रस्ता खराब होत नाहीत. आपल्यामध्ये कोकणामध्ये तर सगळं जामच. विठाला विठाला. पुन्हा वाद नको व्हायला. आणि तो निरोप विदुराला दिला. विदुराने आपल्या पत्नीमार्फत पत्नीला पाठवला. बघा काय ते दृश्य आमचे गुरुदेव वर्णन करतात. जशी आज तुम्ही सगळ्यांनी मिरवणूक काढली तशी ती कृष्णाची मिरवणूक हस्तिनापूरमध्ये होती. रथावर बसले होते कृष्ण आणि एका कोपऱ्याला सुलभा उभी होती, विदुराची पत्नी. काही इच्छा नव्हती तिची, गर्दीमध्ये नव्हती, काही नव्हती, साईडला उभी होती. असं वाटायचं देवाची दृष्टी या मातीच्या शरीरावर पडावी. याला म्हणतात भक्ती महाराज. हा अभंग आहे आज. काही नाहीत, हे जे सडकं शरीर आहेत, रोगाने युक्त शरीर आहेत, या शरीरावर एकदा कृष्णाने बघावं आणि या शरीराचं कल्याण करावं, एवढ्या आतुरतेनं ती पाहत होती. देव आहेत ते. जेव्हा गेली दृष्टी आणि सुलभेकडे जेव्हा पाहिलं, दृष्टी लागली महाराज तिथे. फक्त हात केला तिला.
तेने माझ्या मना, ह्या अभंग आहे. नुसता हात केला, कृतार्थ झाली सुलभा. संपूर्ण अंग शहाळलं. भगवंतानी माझ्याकडे पाहिलं, मला आशीर्वाद दिला, माझं कल्याण झालं, जीवन झालं. देह भान विसरली. दुसऱ्या चरणात सांग. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो, अनंत जन्मीचे विसरलो, अनंत जन्मीचे विसरलो, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख. पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख. पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे खूप गोड अभंग आहे. विसरणे ना ही चावी लक्षात ठेवा. या अभंगातला मुख्य शब्द आहे विसरणं. जे दारुडे आहेत ना त्यांना कधीही विसरा. त्यांना विचारा तू का पितोस, खूप त्रास आहे हो, विसरण्यासाठी पितो. कधीतरी त्यांच्या भावना समजून घ्या. मी प्रोत्साहित करतो असं नाही. किती टेन्शन आहे पुरुषांना या काळामध्ये. तुम्ही तर भाग्यवान आहेत, सगळं व्यवस्थित चाललंय. पण आमच्या मराठवाड्यात आलं ना, एकेका गावामध्ये 25-30 पोरं बिना लग्नाची आहेत. तुमच्याकडे काय परिस्थिती मला नाही माहिती. सेम आहे का? महाराष्ट्राचं काय करतात. किती दुःख असेल. जन्माला येऊन एक सुद्धा लग्न करायला आपल्यासाठी तयार झालेली नसावी, याच्यापेक्षा काय वाईट आहे. दुःख, पैसा आहे, दुःख. विसरणं, अभ्यासात स्वतःला विसरा, प्रेमामध्ये विसरा, ज्ञानामध्ये विसरा, भक्तीमध्ये विसरा. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला समाधीमध्ये विसरा. पण विसरणं ही चावी या जगाची. कितीही जग एका बाजूला बोलू द्या, जगाला विसरला तो देव झाला. जगद्गुरु तुकोबराय भंडाऱ्या डोंगरावर गेले, विसरण्यासाठी गेले. अर्थ कळाला का तुम्हाला? तिथं काही वेगळं होतं डोंगरावर. असं तुमच्याकडे मोठे मोठे डोंगर आहेत, चढून बघा बरं तुम्ही. जायचं कशा करता? विसरण्यासाठी. विसरायला कारण पाहिजे. म्हणून व्यसन आहेत त्या सगळ्यांनाच तुम्ही इंटरव्ह्यू घेऊन पहा, विसरण्यासाठी आहेत. पण जिथं हृदय लागतं ना, त्यांनी पाहिल्यावर विसरणं ते प्रेमाचं विसरण आहे. कृष्णावर प्रेम होतं सुलभेचं, आणि एक दृष्टी पडली तेने माझ्या मना. एवढंच आहे बरं का परमार्थ. याच्यापेक्षा दुसरा परमार्थच नाही. परमार्थात जा, आपल्या मित्रवर्गामध्ये जा, एक दृष्टी असते, फक्त ती पाहायची असते, एकमेकाला भेटायची असते. एकमेकाने एकमेकाला पाहिलं समाधान वाटतं. यालाच परमार्थ म्हणतात. तेने माझ्या मना, सुलभेने नुसतं पाहिलं आणि भगवंताने हात केला आणि पाहिलं, विसरून गेली स्वतःला. हे जीवन आहे. विसरल्यानंतर जेव्हा निरोप गेला तिला, बघा की भगवंत जेवायला येणार आहेत, हे सुद्धा विसरले. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानेश्वरीमध्ये माझ्या आवडीची एक ओवी आहे, पाठ करा तुम्ही 10व्या अध्यायातली. खूप गोड ओवी आहेत.
जसे सूत्र आहे ते. हे जे संत लोक असतात ना, का आनंदी असतात त्या जगामध्ये? मी तुमच्याकडे आलो, तुम्ही जे दिलं ते मी खाल्लं, तुमच्यामध्ये बसलो, तुमच्यात संवाद साधला आणि गेलो, मला दुःख झालं नाही, इतरांना का दुःख होतं? हे त्याची सूत्र आहे त्याच्यामध्ये. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ही जी साधू संत आहे ना, ते माझ्याविषयी जगामध्ये बोलतात. माते विश्वी कथित, ही ओवी 10व्या अध्यायामध्ये जाऊन पाठ करा, खुश व्हाल तुम्ही. बाकीच्या ओव्या नाही कळल्या तरी चालतील, आणि त्या काही ओव्याला असं म्हणा, तू नको कळू पण ही कळू दे. माते मला विश्वामध्ये सांगतात. हे जे कीर्तन आहे ना, हे भगवंताचं सांगणं आहेत, भगवंताबद्दल सांगणं आहेत, याला कीर्तन म्हणतात. तैसे माते विश्वी कथित. आणि जर चांगलं कीर्तन झालं तर तुम्ही खुश होत नाहीत. मी देवाबद्दल मला चांगलं बोलता आलं, या बोलण्यावर ते खुश होतात. कथिलेनी तोषू, सांगितल्याच्या आनंदाने. काय सांगितलं हे विसरतात. बघा, डोकं लावा. अगोदर काय शब्द आहेत? माते विश्वी कथित, मला विश्वामध्ये सांगतात, आणि चांगलं सांगितल्यानंतर सांगितल्याच्या आनंदाने सांगणं विसरतात. काय सांगितलं हेच लक्षात नाही, याला म्हणतात विसरणं. अनंत जन्मीचे, त्याच्यावर बोलतोय, जरा तिथं पॉईंट सोडू नका, सगळे कीर्तनकार मंडळी दिसत आहेत. कथिलेनी तोषू, सांगितल्याच्या आनंदाने सांगणं विसरतात. आणि तया विसरामाची विरत, जे विसरलेले ना, त्या विसरामादी जीव आणि मन, शरीर हे विरतं, त्याचं नाव आहे परमार्थ. काय किती गोवी गोड आहे महाराज. विठ्ठला विठ्ठला. तया विसरामाची विरत, हा जो विरत शब्द आहे ना, हा पकडून ठेवा. तुम्ही पाण्यामध्ये मीठ टाकलं, लगेच त्या मिठाचं पाणी नाही होत, थोडा वेळ लागतो. त्याला विरणं म्हणतात, विरघळणं म्हणतो आपण त्याला. विरघळणं, विरघळत नाही, विरघळत विरघळत विरघळत. तसा हा परमार्थ आहे. तया विसरामादी विरत, अंगे जीव, जीवपणा आणि शरीर त्याच्यामध्ये विसरतं. ज्या दिवशी तुम्ही विसरलं ना, कोण काय बोलतंय जगामध्ये, सर्व सुखल्यालो, सर्व अलंकार. आनंदी निर्भर दुर्लता सो, आनंदी निर्भर दुर्लता सो, आनंदी निर्भर दुर्लता सो, आनंदी निर्भर. सर्व सुखलालो सर्व अलंकार, सर्व सुखलालो सर्व अलंकार, सुखलालो सर्व अलंकार, सर्व सुखलालो सर्व अलंकार. आनंद निर्भर तुमत सो, आनंद निर्भर तुमत सो, आनंद निर्भर तुमत सो, आनंद इतकं गोड आहे जगद्गुरु तुकोबारायांचं बोलणं. आनंदे डुल्लत असो. डोल जो आहे ना, डोल विसरल्यानंतर येतो, विसरल्यानंतर येतो. देहाचा विसर पाडी मज, देहाचा विसर, आणि तो बोध होतो तर विसर पडतो. असं विनाकारण विसर नाहीत, ॲक्टिंग नको करायला. बऱ्याच लोकांमध्ये, बऱ्याच धर्मामध्ये असं पाणी शिंपडलं ना, भूतासारखे ओरडायला लागतात. मुळातच ते असतात. आणि ते मला कधी कधी अशी भीती वाटते, ही जी अंगात येणारी माणसं आहेत ना, जेव्हा झुलतात, अहो ही जर शुद्धीवर असली ना, तर बोलताना मराठी बोलता येत नाही त्यांना, इतके लाजतात. आणि अंगात आल्याबरोबर इतके ओरडतात ते. देहाचा विसर, जगाचा विसर पडलेला असतो त्यांना. बिनधास्त नवरा असो, पुढं बायको, काय काय ओरडायला सुरुवात केली की भूतासारखेच. हे विसर म्हणतो आम्ही त्याला.
हे जे विसरणं आहे ना, हे प्रेमातलं विसरणं असलं पाहिजे. तोंड आणि मन शांत होतं, अंगे विरत, जीव विरत, ते विसरणं महत्त्वाचं आहे. आणि जशी दृष्टी गेली कृष्णाची ती विराली. सुलभा विसरली आपल्या शरीराला. आणि भगवंतानी माझ्याकडे पाहिलं, भगवंतानी माझ्याकडे पाहिलं. या भजनामध्ये, या तल्लीनतेमध्ये करायचंच विसरून गेली. ती स्वयंपाक करायचं विसरली. ज्या देवावर एवढं प्रेम आहे त्या देवासाठी पाहुणाचार विसरली. आणि अचानक जेव्हा भगवंत घरी येतात, आपण देवासाठी स्वच्छ असावं अशी भावना होती ना. अंगाला माती लावलेली होती. त्या काळात साबण नव्हते ना, माती लावायची. म्हणून त्या काळामध्ये त्वचारोग पण नव्हते, कारण की केमिकल अंगाला लावत नव्हते. आता तर काय महाराज त्याच्यावर बोलणं चुकीचं, इतकं वाईट गोष्ट आहे. आणि ती जी माती अंगाला लावलेल्या अवस्थेमध्ये, चेहऱ्याला माती, अंगाला माती, आणि अचानक कृष्ण गेले. ते अचानक जातात, त्याचंच नाव कृष्ण आहे. हे फोन करून कुठपर्यंत आलो, इथपर्यंत आलो, ते काही मजा नाही त्याच्यामध्ये. अचानक धडकल्यानंतर जो धक्का बसतो ना, त्याचं नाव आहे प्रेम. हे ज्ञानोबांची ओवी आहे. माझं प्रत्येक शब्द हा माऊलीतलाच असतो. फक्त सगळ्या ओव्या सांगितल्या ना तर तुम्ही बोर व्हाल. अचानक विठाला विठाला संभ्रमाची आहे ती, जैसा प्रेम आहे व्यक्ती. जर माणूस आला आणि गडबड झाली, ज्ञानोबा म्हणतात प्रेम आहे तिथं. आणि जर कळलं माणूस आला आणि काहीच प्रतिक्रिया आली नाही, तर प्रेम. तुमचा रोजचा अनुभव आहे का नाही? जर तुम्हाला सांगितलं की आमकाम काय ते आलं आहे काय, बस म्हणा दरवाजामध्ये, काही प्रेम आहे? किती जण दरवाजामध्ये बसतात बोला ना. उंबऱ्याच्या आत घेत नाहीत महाराज मोठे मोठे लोक. काही काही देवसुद्धा आपल्याजवळ घेत नाही. फक्त पांडुरंग असा आहे, पायाला हात लावू देतो. म्हणून तेने माझ्या मना बोध केला. इतरत्र जा बरं. मी एकाला विचारलं, तिरुपतीला जातो, काय पाहतो? नाही, लांबून पाहतो. काय पाहतो? काय अलंकार आहेत. म्हणजे हा देव पाहायला गेलेला नाही, काय पाहायला गेलाय? हिरे किती आहेत, आमकं किती, हे पाहायला गेला. देव दिसणार कुठून? दृष्टी लागणार कशी? दृष्टी सोन्यावर लागली, दृष्टी हिऱ्यावर लागली. काय कपडे होते हो. दृष्टी कुठे लागली? सगुणपणावर नाही लागली. विठाला विठाला. आणि जेव्हा तिला कळालं की भगवंत, ही डबल दृष्टी बरं का. अंगाला माती लागलेली आहे आणि भगवान कृष्ण दारात उभे आहेत. विसरली. तिला हे लक्षात नाही की माझ्या अंगाला माती, मी स्नानाला बसले. तशीच उठून आतमध्ये गेली, उलटा चौरंग टाकला. भानावर नाही आहे. भगवंत म्हणले आतापर्यंत कधी ढकलून देणारा चौरंग होता, आता चारही बाजूनी पॅक केलेला चौरंग त्याच्यामध्ये. मला हे महत्त्वाचं नाही, अवस्था कधीतरी ही आपल्या जीवनात आली पाहिजेत. देव आपल्या घरात आले पाहिजे, आपल्याला भान नसलं पाहिजेत. ते खरं वारकरी संप्रदायातलं जीवन नाही, बाकी सगळं खोटं आहे. किती सिद्धांत ऐकले, किती ज्ञान ऐकलं, किती ओव्या सोडवल्या आणि किती सुटल्या, हे सगळं बौद्धिक काम आहे. अजून तुम्हाला पुढचं बोलतो, तुम्हाला याच्या पुढं बोलतो. ऐकणं दोन प्रकारचं आहे. एक चांगलं ऐकणं, ते बुद्धीचं ऐकतं. चांगलं ऐकणं जे असतं ते बुद्धी ऐकते. हृदयाचं बोलणं मित्र बोलतो, ते हृदय ऐकतं, ते बोलणं कोण. तुम्ही अनुभव घेऊन पहा. किती चांगला पिक्चर बघा, किती चांगलं भाषण ऐका, थोड्या वेळ ऐकाल तुम्ही, आणि थोडे दिवस झाले की तुम्हाला करमणार नाही. अरे तो आला नाही अजून, लगेच फोन करणार. फोनमध्ये काही संस्कृत बोलत नाही तुम्ही, आदराने बोलत नाही तुम्ही, आणि त्याला पण इच्छा नसते. आमचे काही पोरं असे आहेत, आदराने जर बोललो ना मी काय चाललंय, त्यांना डाऊट येतो शास्त्रीजी बिघडले काय, नॅचरल. आणि जर थोडंसं वाईट रीतीने बोलले की खुश होतात, हा हे बरोबर आहे, हे ओरिजिनल शास्त्री. आणि जर गोड बोललं की डाऊट येतो, ती कृत्रिमता असते. कळालं तुम्हाला? तुम्ही अनुभव घेऊन पहा बरं, तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला कृत्रिमता पाहिजेत.
सजलेलं घर पाहिजे, सोफा सजलेला पाहिजेत, गेल्या गेल्या पाणी दिलं पाहिजे, चहा दिलं पाहिजे. तुम्ही बाहेर गेल्यावर विचारा, काय सुंदर घर आहे हो, गेल्या गेल्या पाणी दिलं. तुम्ही माणसं पाहिले का आधारात इथे पाहिलं? मंदिरात गेल्यानंतर जर मंदिराचं वैभव पाहिलं तर देव दिसणार नाही, आणि देव पाहिला तर वैभव विसरणार, देह विसरणार. त्याचं नाव आहे. म्हणजे एवढं काय वैशिष्ट्य आहे त्याचं की तो पाहायला पाहिजे, तो दिसला पाहिजे. अरे ज्यांनी आपल्यावर दृष्टी टाकली ना, तो काही सामान्य नाही आहे. तिसऱ्या चरणात योगियांचे ध्यानी जाताना तुळसी, 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 योगियांचे ध्यानी जाताना तुळसी. हो तू आम्हा पासी मागे पुढे, तो तू आम्हा पासी मागे पुढे, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख. हो तू आम्हा पासी मागे पुढे, हो तू आम्हा पासी मागे पुढे, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख. ज्याने दृष्टी टाकली तो श्रीमंत नाही आहे, बुद्धिमान नाही आहे, पण तो असा आहे, त्याला प्राप्त करण्यासाठी लोक संसार सोडून योग साधना करतात. आणि ज्याच्यासाठी संसार सोडून योग साधना करतात त्याच्या स्वप्नात सुद्धा तो येत नाही. योगियाचे ध्यानी ध्याता नातूड असे सापडत नाहीत. नातूडणं म्हणजे सापडणं नाही बरं का, सापडत हा फार महत्त्वाचा विषय बरं का. आता सगळेच महत्त्वाचे विषय आहेत, पण जरा अवघड चालले मला जाणवते, पण ऐकायला हरकत नाही. काय रोजच ते काय खायचं जरा थोडंसं. मला पण सगळं तुमचं वैभव पाहून जरा कठीण सांगावं असं वाटलं. नंतर कठीण वाटून देऊ नका. विठ्ठला विठ्ठला. ध्यानात सापडत नाही तो तू आम्हापाशी मागे. जे परमार्थातले सर्वात श्रेष्ठ माणसं आहेत, ज्याच्यावर 6वा अध्याय आहे ज्ञानेश्वरीतला, अशा योग्याच्या ध्यानामध्ये तू जात नाहीस, ध्यानात त्यांना सापडत नाहीस. आणि आमच्यासारख्या सामान्य माणसाकडे मागे पुढे तू राहतोस. किती मोठं कष्ट आहे तुझं. म्हणून देवा तू आहे ना, आमच्याकडे फक्त दृष्टी राहू दे तुला, बाकी तुझ्याकडून काही म्हणणं नाही आम्हाला. याच्यात माझं कल्याण आहे, देवाचं नाही. माझी दृष्टी, जरा अजून वेगळं बोलतोय, माझी दृष्टी जी कातडं पाहणारी आहेत, विषय पाहणारी आहेत, श्रीमंती आणि दागिने पाहणारी आहेत, त्या दृष्टीला तुझं सगुण पण दिसावं. विठ्ठला विठ्ठला. बघा काय दृष्टी महत्वाचं. आणि ती दृष्टीने एकदा तुला पाहिलं ना, श्रीमंती विसरते. म्हणून तुम्हाला मी भारताच्या पंतप्रधानाच्या पत्नीचा दृष्टांत सांगितलाय. विदुराची पत्नी विसरली, ती एवढ्या मोठ्या घराण्यातलीच, ते ह्याचंच नाव परमार्थ आहे. तिने डोळे पाहिले, रूप नाही पाहिलं. आणि असं आहे महाराज, जर रूप दृष्टीने पाहिलं ना, त्या माणसाची पुन्हा आयुष्यात गरज नाही. याला प्रेम म्हणतात. मराठी कळाली का तुम्हाला? एखादं रूप जर तुम्हाला कवळ्या वयामध्ये तुमच्या हृदयात बसलं ना, अख्ख्या आयुष्यभर ते रूप तुमच्या हृदयातून जात नाही. त्याचं नाव प्रेम आहे. तुम्ही सांगतही नाही कोणाला,
बोलतही नाही कुणाला, पण ती छाप तुमच्या अंतःकरणावर पडती, ती जात नाही, त्याचं नाव प्रेम आहे. तुम्ही सगळे व्यवहार करता, श्रीमंती नोकरी सगळं करता, पण मध्ये मध्ये तो चेहरा आठवतात, मध्ये मध्ये तो दिसतो. काही चांगलं घडलं, काही वाईट घडलं, काही मोकळा टाईम असला की तो तुमच्या समोर येतो, त्याचं नाव प्रेम आहे. कारण की तो दृष्टीमध्ये बसलाय. तुकोबाराच्या भाषेत सांगतो, रूप येवोनी डोळा बैसले हो, याचं नाव बरं म्हणतो. रूप येवोनी, हे रूप पाहता लोचनी, पण हाच अभंग आहे बरं का. लोचनी रूप पाहता, रूप पाहता नाही जसं तुम्ही ओरडून म्हणताय तसं नाही अभंग तो. लोचनी डोळ्यामध्ये रूप पाहता सुख झाले. विठ्ठला विठ्ठला. आपल्या डोळ्यामध्ये कधी रूप आलंच नाही, रुपये आलेले आहेत, दागिने आलेले आहेत. आता हे मी एवढंच बोलतो तुम्हाला, तुमच्या डोळ्यात काय काय बसले बघा. काय काही माणसं इतके विषारी डोळ्याने समोरच्याला जाळतात. असं नुसतं बघितलं ना वाईट नजरेने, तुम्ही कितीही आनंदी असाल, त्यांनी जर तुमच्याकडे बघितलं, दृष्ट्या लागत नाही, जळून जाता तुम्ही. वाईट माणूस समोरून चालला, तुम्ही सजलेले आहात, नको तो माणूस आला आणि त्याने तुम्हाला पाहिलं, त्याला काहीच होत नाही, तुमचा मूड जातो. दृष्टादृष्ट झाली, नजरा नजर झाली. दृष्ट लागणं म्हणजे काय, तेच आहे. तुमच्या घराला लागते. एका जणाचं जास्त पोट दुखत होतं, डॉक्टरकडे गेला, आरामच पडेना. डॉक्टरने विचारलं केव्हापासून दुखतंय. काय नाही, शेजारीची बाई लग्न करून आली तेव्हापासून दुखतंय. कुठं दृष्टी आहे त्याची? त्याच्या सारख्याला मिळाली, मी श्रीमंत आहे, मला का नाही. याला हसण्यावर घेऊ नका महाराज. रावणाची ही अवस्था आहे. जो दशग्रंथी आहे, जो लंकेचा राजा आहे, त्याची दृष्टी बरोबर नाही. तुमच्यावर काय बोलू मी. जो ज्ञानी आहे, जो श्रीमंत आहे, त्याची दृष्टी खराब आहे. विठ्ठला विठ्ठला. मला जेव्हा हे छोटे छोटे उदाहरणं येतात ना, महाराज तो विद्वान आहे पण तो संत आहे पण वगैरे वगैरे, मी म्हणतो अरे काय छोट्या छोट्या गोष्टी. ज्या रामाचे आपण भक्त आहोत, त्यांनी केलेले श्लोक आजपर्यंत कुणाला करता आले नाही तांडव स्तोत्रासारखे, त्याची दृष्टी बरोबर नाही. तुम्ही सामान्य माणसाकडून काय अपेक्षा करतात. आणि सामान्य माणसाच्या अपेक्षा करण्यामध्ये जे तुमचं वय आणि वेळ व्हायला जातो, त्यापेक्षा देवाला प्रार्थना करा की माझी दृष्टी तुझ्या. आणि एकदा सगुणपणाला लागली ना, हे जग विसरतं. वाईट माणसं विचारतं, कोण जवळ आले, कोण बसले, काही लक्षात राहत नाही, त्याला विसरणं म्हणतात, तो परमार्थ. असं ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये घडलं, ज्याच्यामुळं घडलं ना, त्याच्यावरून आपल्या स्वतःला ओवाळून टाकावं. नाम म्हणी जीवे करीना निंबलो, नाम म्हणी जीवे करीना निंबलो, नाम म्हणी जीवे करीना निंबलो, नाम म्हणी जीवे करीना सहित चरण ओवाळीन, विटे सहित चरण ओवाळीन, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, विटे सहित चरण ओवाळीन, विटे सहित अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख.
फार गोड अभंग आहे, ज्याच्यामुळे संसार विसरलो. सगळे जमलेल्या लोकांना पुन्हा सांगतो महाराज, आनंद मिळवता आला पाहिजे म्हणून परमार्थ करा. द्वेष, राग, मत्सर, हेवा देवा याच्याकरता वारकरी संप्रदायात नका येऊ. भरपूर संप्रदाय त्यासाठी. पण जर तुम्हाला ज्ञानोबारायांच्या, नामदेव महाराजांच्या प्रारंगणात यायचं असेल ना, इथे प्रेम मुख्य आहे, मुख्य प्रेम आहे. आणि ते प्रेम असं आहे स्वतःला विसरण्यासाठी, जागरूक ठेवण्यासाठी जग आहे हो. ॲडव्हर्टाईज म्हणजे काय, टी व्हीला ज्या जाहिराती येतात तुम्हाला ते विसरू देत नाहीत. सतत रोज अशा साबणाच्या ॲडव्हर्टाईज येतात ना की ते तुमच्या डोक्यामध्ये बसतं. याच्यावर फार मोठा व्यापार आहे बरं का. सारखं सारखं तुमच्या डोक्यात बसवणं आहे ना, तुमच्या मेंदूला हॅक करणं म्हणतात, दुसरं काहीच नाही. सतत जाहिरात, सतत तेच बोलणं. राजकारण असू द्या, परमार्थ असू द्या, बोलणं असू द्या, सारखं आपल्या डोक्याला फ्रीज ठेवत नाही कोण, सारखं मागं लागतं. ते डोकं एकदा बाद झालं ना मग काही बेकार आहे सगळं. म्हणून जगाच्या नादी लागलेलं असताना जे डोकं बाद झालेलं आहे ते विसरण्यासाठी आमच्या परमार्थामध्ये आहे. रामकृष्ण गीती गात, रामकृष्ण गीती गात, रामकृष्ण गीती गात, रामकृष्ण गीती गात. काळ चिपुरा वाजवित, काळ चिपुरा वाजवित, काळ चिपुरा वाजवित, काळ चिपुरा वाजवित. छंदे आपुल्या नाचत, छंदे आपुल्या नाचत, छंदे आपुल्या नाचत, छंदे आपुल्या नाचत. निज घेऊनी फिरत गाव, निज घेऊनी फिरत गाव, निज घेऊनी फिरत गाव, निज घेऊनी फिरत गाव. जरी बळी अवघा देव, 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 जरी बळी अवघा देव. कृष्ण गीती गात, काळची पुळ मानवीत, छंदे आपुला नाचत, तिच्या घेऊनी फिरत गाव. रामकृष्ण गीती गात, काळची पुळ मानवीत, छंदे आपुला नाचत, तिच्या घेऊनी फिरत गाव. खूप गोड अभंग आहेत, मस्तीत राहण्यासाठी परमार्थ आहेत. रामकृष्ण गीती, गाण्यामध्ये रामकृष्ण असं गीती गात. पिक्चरच्या चाली नाही. काय काय वेळेस काय होतं, ते अभंग म्हटला जातो, नेमकं जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांना ते पिक्चरचं गाणं आठवतं. इकडं अभंग चालू आहे दुसरे शब्द आणि तिकडे ते पिक्चरचं गाणं. गीती गात. आपल्या बोलण्यामध्ये रामकृष्ण असावे. त्याचं कारण असं नाही की अंधश्रद्धा आहे, वाणी शुद्ध होते. आपल्या वाणीमध्ये जी पवित्रता येते ना, तुमच्या शब्दांचा प्रभाव तेव्हाच पडतो. खूप स्पष्ट बोललं ना म्हणजे लोक तुमचं ऐकतात असं नाहीत. वाणीत सामर्थ्य येण्याकरता भगवंताचं भजन पाहिजे. पुण्यवंत व्हावे, किती सुंदर गोष्ट आहे बघा. वाईट माणसाचं नाव घेऊ नका, पुण्यवंत व्हावे घेता. हा फार महत्त्वाचा विषय आहे. म्हणून वाणीला पवित्र आणि सामर्थ्यवान बनवायचं असेल तर आपल्या गीतामध्ये रामकृष्ण पाहिजे. आणि ते कशा करता, हे विसरण्यासाठी. छंदे आपुल्या नाचत म्हणजे विसरणं. आपल्या छंदामध्ये लहान मुलं बघा ना, ते त्याच्या खेळण्यामध्ये गुंगलं ना, त्याला आई आठवत नाही आणि बापही आठवत नाहीत. पुन्हा सांगतो, लाज पण नाही आणि भीती पण नाही. जेव्हा छंद येतो ना माणसाच्या मनामध्ये, लाज आपोआप निघून जाते. लाज, भय, शंका, मान दुराविला, हे नको तुमचे मान.
उगं ते कृत्रिमपणा आहे ना, काही काही वेळेस जेव्हा सत्काराला येतात ना लोक, अशा चादरी आणतात, ते जर अशा आकाशाकडे धरल्या ना सगळे चंद्र दिसतात, सगळ्या चांदण्या दिसतात, आणि त्याच्यासाठी लोक सत्कार समारंभ ठेवतात. आणि बुद्धिमान लोक तिथं जातात. ते किती बुद्धिमान आहे काय माहिती. काय असतं सत्कारामध्ये? 10,000 रुपये, 5,000 रुपये. आणि मी तर एका ठिकाणी असं बघितलं महाराज, एका 75-80 वर्षाच्या माणसाचा सत्कार होता, मोठा सत्कार होता, गावकर्ते ॲडव्हर्टाईज हे सगळं मोठं लागलेलं. सत्कार झाल्यानंतर तो माणूस जेव्हा आला, त्याआधी माझा स्वभाव थोडा खोडील आहे, फारसं लक्ष देत नाही व्यवहाराकडे. मी त्याला विचारलं सत्कारात काय मिळालं? म्हणे 12-13 नारळ मिळाले. कोकणात सांगतोय, 12-13. म्हटलं काय दुर्भाग्य. म्हटलं ज्यावेळेस दात नाही त्यावेळेस लोकांनी दिले, जे दिले ते सुद्धा तुम्हाला खाता येत नाहीत, अशा वेळेस मानाचा काय उपयोग? दुराविला मान. जो पुन्हा आहे का, जो आपल्या आनंदाला आडवा येतो तो नकोच. तो मान असेल, धन असेल, त्याच्याही पुढे जाऊन सांगतो ज्ञान असेल. आपलं जर बुद्धी खराब करत असेल ना, ते ऐकूच नका. विठाला विठाला याला म्हणतात छंदे आपुल्याना. छंद आहे तो आपुल्यानाचा. निज घेऊन फिरती का, अंतकरण आत्मा घेऊन फिरते का. काय जनी वनी अवघा देव. वादच नाही, शब्द आहे काय, वादच नाही. देव कुठे आहेत? जनी वनी अवघा देव. त्याच्यात त्याला ते द्वैत आहे, अद्वैत आहे, काही देणं घेणं नाही, अवघा देव. आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचा भाग आहे, जेव्हा तुम्ही परमार्थात अंतःकरण येतं ना, देव आहे का नाही याच्याशी तुम्हाला काहीच देणं घेणं नाही, विसरता का नाही तुम्हालाही महत्त्वाचं आहे. म्हणून मी मगाशी सांगितलं, एक मूर्ती आपल्या डोळ्यामध्ये बसते, एक छवी आपल्या डोळ्यामध्ये बसते. एखाद्या आईला एक मुलगा असावा, हे ज्ञानोबांचा दृष्टांत आहे, आणि तो थोडा उशिरा व्हावा. आता उशिरा पण होत नाही, तो भाग द्या सोडून. लग्न जर 40व्या वर्षी केलं तर कशा करतात परोपकारासाठी, मला काही माहीत नाही अजून. 40व्या वर्षी काहीच राहिलेलं नसतं दोघांमध्ये, आणि ते पण हायब्रिड खाऊन, फवारलेलं खाऊन दम नाही राहिलेला, ताकद नाही राहिलेली महाराज. आणि शेतकरी फार चांगले, लवकरात लवकर लग्न. मुलगी 12वी झाली, तिला कळायच्या आत लग्न. कळतंय तुम्हाला? आणि तिला एकदा कळायला लागलं की मग ते बापाचं ऐकत. मराठी कळते का? ज्याला कळायला लागलं ना, संताचं सुद्धा ऐकत नाही. ते कळण्याच्या आत दृष्टी तुझ्या सगुणपणाला लागो. पुन्हा जगात दुसरं नाहीच. विठाला विठाला. कळणं सुद्धा प्रतिबंधक आहे. आणि मग ते जे अंतःकरणात स्थिर झालेलं चित्र आहे, एखादी ओवी असेल, एखादा अभंग असेल, एखादा चेहरा असेल, आणि तो सतत आपल्याला आनंदी ठेवत असतो, त्याच्याशी आपण बोलत असतो, हा मनाचा स्वभाव आहे बरं का. तुम्ही जर जनाबाईचे अभंग वाचले ना, तर मला विद्यापीठात प्रश्न विचारला होता, महाराज झाड लोट करी जनी आणि केर भरी शारंग पाणी, तुम्हाला पटतंय का? म्हटलं का नाही पटत. नाही पण देव केर भरतो. म्हटलं तुझ्यासारख्याला वाटतं. तिला विचारा तुम्ही, तिला सहकार्य करतो हा अर्थ आहे. लक्षात, त्यांनी केर काढला पाहिजे हा अर्थ नाही. तिचं ते माइंडमध्ये भाव विश्व आहेत. माझ्या प्रत्येक कामाला तो सहकार्य करतो, एवढाच अर्थ आहे. तुम्ही ना प्रत्येक धर्मातल्या लोकांना विचारा, मोठ्या मोठ्याची इंटरव्ह्यू आहे का, महाराज तुम्हाला हे कसं काय? काय नाही, भगवंताची इच्छा. हा शब्द महत्त्वाचा आहे. काय म्हणतात ते? बुद्धिमान आहेत. एवढं सक्सेस कसं मिळालं, एवढ्या मोठ्या प्रमाणात? काय नाही, देवाची कृपा होती. मुसलमान असेल तर खुदा की, ख्रिश्चन असेल ओ माय गॉड, आहे ना, कुठं देवच आहे तो. जेवढे मोठे माणसं आहेत ना, एवढे नास्तिक नाही आहेत. त्यांना कधी विचारा, ते देवाचे आभार मानतात. लिंबलोन म्हणतात त्याला, आभार मानतात. भगवंताच्या कृपेने, खुदा की आम्ही इथपर्यंत आलेलो आहेत. अगर अल्लाह की मर्जी हुई तो और बडे होंगे. हे देव आहे ना, हे आधार आहे मनाला. ते भाव विश्व आहेत.
कर्तव्य कर्म करत असताना तो माझ्या बरोबर आहेत, हे भाव म्हणजे परमार्थाचा भाव. त्यांनी काय केर उचललाच पाहिजे, त्यांनी झाडू मारला पाहिजे असं नाही आहे. तुमच्या माइंडमध्ये तो असतो, म्हणून संसार विसरतो. अनंत जन्मीचे तो बरोबर आहे. अंधारात जा बरं तुम्ही, जे कधी देवाचं नाव घेत नाहीत. मी माझ्या मित्राला फसवलं होतं एकदा, आळंदीतली गोष्ट. आळंदीमध्ये भूतफीत नाही बरं का, पण ते त्या काळात 77-78ची गोष्ट आहे. त्यावेळेस गर्दी कमी होती आणि ते चाकण रोडला ते असं भयान वाटायचं. ज्ञानेश्वरी पाठ करणाऱ्या माझ्या मित्रांना म्हटलं तिकडे जाऊ नको बरं का, भूत असते. नाही अजून कळालं, कीर्तन तरी कळालं ना. एकच शब्द सांगितला मी, का तिकडं काय आहे, भूत आहे. त्याच्या डोक्यामध्ये काय बसले, कुणी बसवले. हे असे बसवणारे जवळ नसावेत. तो आमच्या मित्राचा विषय होता, द्या सोडून तो विषय. पण तुम्ही मोठे झाल्यानंतर सुद्धा परधर्मातले, परपंथातले, पर उपासनेतले तुमच्या डोक्यात टाकून जातात. काय खरे विठ्ठलाचं, आमच्याकडे या, त्यांचा देव तुरुंगात गेलेला आहे, त्यांचे देव आमक्या ठिकाणी बसलेले आहेत. एका ठिकाणी मला नेलं महाराज जबरदस्ती, महाराज इकडे या तुम्ही बघा. मला तर फिरायचा शौक आहे. म्हटलं ठीक आहे बघू. बघा काय चमत्कार, काही नाही. पुन्हा सांगतो, काही नाही. तुमच्या मेंदूत काय बसवलं जातंय एवढंच महत्त्वाचं आहे. साधी गोष्ट आहे. तू तिकडे जाईच ना 2-4 दिवस. माझ्या दुसऱ्या एका मित्राने विचारलं, काय झालं रे. काय नाही, ते तिकडं भूत आहे म्हणून मला सांगितलं. आळंदीमध्ये येऊन ज्ञानेश्वरी डोक्यात बसत नाही आणि भूत डोक्यात बसतं, नाही कळालं. पंढरपूरला जाऊन प्रसाद जर डोक्यात बसत असेल, प्रसाद देणारा जर बसत नसेल, हे कोणाचा दोष आहे. मेंदूमध्ये बसवू नका, यांच्यापासून लांब राहा. यांना विसरा. मग काही सांगू द्या. माझा अनुभव आहे महाराज, ज्याला जे ऐकायचं तेच ऐकतंय. ज्याची इच्छा आहे ना, सगळं ऐकलं तरी त्याच्या डोक्यामध्ये काही राहत नाही. एक कंपनीचा माणूस माझ्याकडे आला होता, 2-4 हजार कोटीची कंपनी. आणि त्या पैसा जास्त झाला ना, ही लोक फार अवघड असतात, बेचैन असतात. त्यांनी हे सगळे महात्मा लोक पाहिले, ते यूट्यूबचे ज्ञानेश्वरी त्याला बरी वाटली. त्याला वाटलं काहीतरी चांगलं सांगतील. 2-4 हजार कोटीचा मालक माझ्याकडे आला. मला म्हणे, महाराज असं असं आहे, तुमची ज्ञानेश्वरी फार आनंद देते, काय केलं पाहिजेत. म्हटलं काहीच नाही केलं पाहिजेत. नाही म्हणे, माझ्या आशाच्या कंपनी. म्हटलं ते सोडून ज्ञानेश्वरी वाच, पटेल त्याला. बोला ना. त्याच्या डोक्यात बसलेलं आहे, निघत नाही. पण मी काही चुकीचं बोललो का. सोडून दे म्हणलं, बस झालं. तुझं वय 60 झालं, किती दिवस करतो ते, दे सोडून, पोराच्या नावाने कर, वाटून दे असं नाही म्हणलं. बाजूला हो. महाराज कसं बाजूला निघायचं, नको निघू. तो गेल्यानंतर त्याला आणणारा एक जण होता. मला म्हणे, शास्त्रीचे थोडं गोड तर बोलायचं ना. का माऊलीच्या मंदिराला त्याला 2-3 कोटी द्यायचे होते. म्हणून नकोच. गोड बोलून पैसा उकळणं हे ज्ञानेश्वरीचं काम नाही आहे. सत्य आहे ते सांगणं. तो का म्हणे, सत्य येऊ तर रागी, सत्य सांगितलं. याच्यासाठी काय गरज आहे बोला. आमचे वारकरी ऊसतोड कामगार कमी आहेत काय, याच्यासाठी बोलायचं. आणि पुन्हा सांगतो, 2-4 हजार कोटी असून तो बेचैन आहे. आणि त्याचे थोडे घेऊन मी बेचैनी विकत घेतली का पैसा घेतला. बोला ना. दुःख घेत आहे तुम्ही. हा कळत न कळत त्याचं दुःख थोडंसं तुमच्याकडे येतं आहे. बेचैन, तो बेचैन. असे बरेचसे महाराज मंडळी आहेत, खूप पैसा आहे पण बेचैन आहेत. उपदेश हाच द्या सोडून, टेन्शन नको. ते मग काय पागल झाला काय. म्हणलं हो, त्याचंच नाव आहे विसरणं. विठाला विठाला. शेवटचे 2 शब्द सांगतो तुम्हाला. एखादा तरी दिवस तुम्ही स्वतःला विसरून बघा. तो दिवस तुमचा आनंदाचा, तो एक दिवस जगलेला असेल. बाकी सगळे आठवणीचे दिवस आहेत, सगळे दुःखाचे दिवस आहेत. स्त्रियांचं तर काय दुर्भाग्य असेल काय माहिती, जुनं काही विसरतच नाहीत बिचारे. त्याचा त्रास त्यांना होतो. माझा ऐका, नाही जर तुम्ही विसरल्यात एखादी गोष्ट,
त्याचा त्रास तुम्हाला होतो. विसरण्यात आनंद आहे. पुन्हा विसरण्यात आनंद आहेत आणि विसरण्यासाठी परमार्थ आहे. त्याने माझ्या मना बोध केला आणि विसरलो. नाही ज्ञान लक्षात राहिलं तरी चालेल, पण विसरणं लक्षात राहिलं पाहिजे. डोबार खुमाई